शेतात दिवस रात्र काबाड कष्ट करून पिकवला जाणारा शेतमाल दलाल आणि व्यापाऱ्यांच्या दुष्टचक्रात अडकून योग्य भाव आणि नफा कधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। त्याच वेळी भेसळयुक्त माल ग्राहकांच्या माथी चढ्या किमतीत मारला जातो। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही शुद्ध तसंच चांगल्या प्रतीचं धान्य मिळावं यासाठी अमरावतीत तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। अमरावतीतल्या फ्रेंड्स फॉर फार्मर या सामाजिक संस्थेच्या वतीनं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तांदूळ ग्राहकांसाठी अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आलाय। जो तांदूळ बघितलाय डायरेक्ट बासमती, तर हा नक्कीच चांगला असेल। शेतकऱ्याच्या घरातून आलेला आहे म्हणून तो आज खरेदी केली। मला 55 रुपये किलोनी मिळाला आणि बासमती तांदूळ, सुगंधित बासमती तांदूळ आहे तो, आणि हा जर चांगला असला तर आम्ही भरपूर घेऊ। शेतकरी ते ग्राहक अशी शेतमाल विक्रीची व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे। या दोन्ही घटकांचा फायदा आहे। अमरावतीत उत्पादित होणारी तूर डाळ, हरभरा डाळ आणि संत्र्याच्या विक्रीसाठी पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मदत केली होती। याच धर्तीवर अमरावतीत त्या ठिकाणी उत्पादित होत असलेला तांदूळ थेट ग्राहकांना पोहोचवण्याची व्यवस्था उभी करून देण्यात आली आहे। जेव्हा आपल्या भागातला संत्रा आम्ही त्या भागात नेऊन विकला तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी मदत केली। आज तिथला तांदूळ निर्माण झाल्याबरोबर त्या शेतकऱ्यांना मदत करावं, कारण इकडे आल्यावर मार्केटची अडचण आहे, बाकी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आल्याबरोबर ते शेतकरी नाही सोडू शकणार किंवा त्यांचा वेळ जाईल किंवा त्यांना इकडे मदत नसल्यामुळं नाडवल्यासुद्धा जाऊ शकते तो शेतकरी। म्हणून शेतकऱ्याचा मित्र बनून या सगळ्या ग्रुपनी असं ठरवलं की त्यांच्या आलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून द्यायची। इथले जो माल जो इथे आणला आपण, हा तांदूळ महोत्सव मागचा उद्देश महत्त्वाचा आहे की तिथे जे शेतकरी माल पिकवतात तिथे त्यांना व्यापारी माल घेतात, बाहेर नेऊन विकतात, ज्याच्यामध्ये मिक्स बी भेसळ होत असेल, प्युअर तांदूळ मिळत नाही। म्हणून आमची संकल्पना अशी आहे तिथला माल शेतकऱ्यांकडला इथे महोत्सव भरून इथे आणायचा, जेणेकरून प्युअर माल इथे मिळेल आणि रिजनेबल रेटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना दिला जाईल। हा महत्त्वाचा उद्देश आहे। शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांच्या फायद्याची ही चळवळ वाढीस लागणं आज काळाची गरज बनली आहे। राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।